नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोकण मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेने बँकिंग क्षेत्रात केलेली प्रगती आणि अल्पावधीतच घेतलेली भरारी कौतुकास्पद. खासदार सुप्रिया सुळे यांचं प्रतिपादन. उत्तर भारतीयांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या छठ पूजेचा सण रत्नागिरीसह जिल्ह्यात करण्यात आला भक्तिमय वातावरणात साजरा. आणि वारंवार आंदोलनं करूनही शासन प्रलंबित मागण्यांकडे लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ तलाठी संघटनांनी केलं धरणं आंदोलन. बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा दिला इशारा. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. कोकण मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेने बँकिंग क्षेत्रात केलेली प्रगती आणि अल्पावधीतच घेतलेली भरारी कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या काचेच्या टेबलावर बसतो, एवढे फॉर्म देतात, इकडे सही करा, इकडे सही करा, इथे फोटो लावा, हे करा. त्याला काही ते करता येत नाही. भाषेची अडचण येते आणि त्याच्यामुळे तो बँकेकडे जातच नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जर खरंच बँकेपर्यंत असायला पाहिजे तर ती आपली बँक असली पाहिजे आणि ती आपल्या मालकीची असली पाहिजे. आणि त्याचबरोबर मासेमारांना तुम्ही जे लोन दिलं, त्याचबरोबर या समाजातल्या महिलांसाठी ही काहीतरी जास्त केलं पाहिजे. तुम्ही म्हणला, नजीबच्या भाषणात आलं की ज्या ज्या छोटे लोन्स गरीब लोकांना दिले त्यांनी सगळ्यांनी पैसे परत केले. तुम्ही आमच्या पुणा डिस्ट्रिक्ट बँक ही अतिशय चांगली चालते. तुम्हाला कौतुक वाटेल की जितका छोटं लोन घेणारा माणूस, जितका गरीब माणूस, तो तितक्या लवकर पैसे करतो आणि जितका मोठा माणूस आणि पैसेवाला माणूस तो तेवढाच आपल्याला डुबवतो. मुंबई परळ येथील ITC ग्रँड सेंट्रल हॉटेल येथे कोकण बँकेतर्फे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बँक खातेदारांच्या हितासाठी कोकण बँकेने सुरू केलेल्या रुपे डेबिट कार्डाचं उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शाही थाटात करण्यात आलं. बँकेचे चेअरमन नजीब मुल्ला यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार उपस्थित राहणार होते, परंतु काही कारणास्तव ते उपस्थित न राहिल्यानं त्यांनी पाठवलेला संदेश आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाचून दाखवला. या कार्यक्रमाला बँकेचे व्हाईस चेअरमन बशीर मुर्तुजा, जनरल मॅनेजर अबू बकार खिदीर, माजी चेअरमन कासम ठाकूर, अली एम समशी, रिहाना अप्पा उंदरे, उद्योजक बशीर हजवानी, अंजुमन इस्लाम संस्थेचे अध्यक्ष जहीर काझी, संचालक जावेद मुजावर, अल्ताफ काझी, मोहम्मद परकार, दिलीप मुजावर, इक्बाल शेख, सौ फरीदा काझी, तस्नीम काझी, आसिफ दादर, असगर डबीर, मिलिंद काडलक, जहीद इब्रिस,
नवीद रोगे, कॅप्टन सावंत, निजामुद्दीन चौगुले, मोहम्मद हमदादे, युनियन नेते सुनील साळवी, उद्योजक मनोज गुंदेचा, केटीव्हीचे संचालक रजाक काझी, वृत्तसंपादक अलिमिया काझी, शिक्षण मंडळ सदस्य शकील मजगावकर, मच्छीमार समाजाचे नेते लतीफ मालदार, उद्योजक आलम ठाकूर, इफ्तिखार चौगुले आदी बँकेचे प्रमुख खातेदार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोकण बँकेच्या एकूण 25 शाखा असून एक मुख्य कार्यालय आहे। संचालक शकील काझी यांच्या आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाची सांगता झाली। रत्नागिरी येथे वास्तव्यास असलेल्या उत्तर भारतीयांनी वर्षभरातील सर्वाधिक लोकप्रिय सण म्हणून ओळखला जाणारा छठ पूजेचा कार्यक्रम उत्साहानं आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला। याप्रसंगी फिनोलेक्सचे जनरल मॅनेजर के काकडे, सौ काकडे, मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मुकेश गुप्ता आणि सौ सुजाता गुप्ता आदींनी छठ पूजा याविषयी माहिती केटीव्ही जवळ बोलताना दिली। कार्तिक महिन्याच्या षष्टीला षष्टी पर्व हा तिथीला मान्य केला जातो आणि तो षष्टी माय म्हणून संबोधला जातो। तर छठ पर्व हा 4 दिवसांचा असतो। एक पहिल्या दिवशी दुधी भात, दुसऱ्या दिवशी खरणा, तिसऱ्या दिवशी निशाक कल्ला म्हणजे संध्याकाळी आणि चौथ्या दिवशी उषक कल्ला म्हणजे सकाळी असं त्याचे अर्ध दिले जातं आणि तो छठ पर्व समाप्त होतो। आणि पूर्व भारतमध्ये उत्तरी भारतमध्ये याची पूर्णपणे मोठ्या प्रमाणात मान्यता आहे आणि पूर्ण उत्तर भारतमध्ये मोठ्या प्रमाणात हा वर्षभराचा मोठा सण म्हणून मान्यता पावलेला आहे। रत्नागिरी येथील उत्तर भारतीय दरवर्षी भाटे येथे झरी विनायक मंदिरा शेजारील समुद्रकिनारी छठ पूजेचा सण भक्तिभावानं साजरा करीत असतात। छठ पर्व जो होता है वो यूपी बिहार का ही होता है। यूपी बिहार के लोग करते हैं और ये 4 दिन का त्यौहार होता है। 4 दिन में बहुत मतलब कठिन का व्रत होता है। इसमें लहसुन प्याज ऐसा कुछ नहीं खाते। तो फर्स्ट दिन जो होता है नहा खा के नाम से उसमें लौकी की सब्जी और चावल और तूर दाल खाते हैं और फिर शाम को रोटी और फ्लावर आलू का सब्जी बना के खाते हैं। फिर दूसरे दिन खरना के नाम से जानते हैं। उस दिन शाम को अरवा चावल का खीर, गुड़ का खीर और रोटी घी लगा के खाते हैं। फिर तीसरा दिन पूरा दिन उपवास और शाम को यहाँ घाट पे आते हैं पूजा करने के लिए। फिर अर्घ देते हैं सूर्य भगवान को। फिर शाम को घर में जाएंगे रात को। फिर सुबह 4 बजे आएंगे। 4 बजे सुबह को वहाँ कोसी भरते हैं। कोसी भर के पूजा करते हैं। फिर सूर्य भगवान जब निकलते हैं उनको अर्घ देते हैं और फिर पापड़ के घर देते हैं।
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघातर्फे शासनाकडे मांडण्यात आलेल्या आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी तहसीलदार कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। आपल्या विविध प्रलंबित मागण्या शासनानं लवकरात लवकर मान्य कराव्यात यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघातर्फे एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं। त्यामध्ये जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, तलाठी संवर्गातील अव्वल कारकून तहसीलदार कार्यालयासमोर धरणं आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र कातळकर आपल्या आंदोलनाविषयी बोलताना म्हणाले, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ व महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघ या संघाने हे जे आंदोलन पुकारलेलं आहे ते कशासाठी आहे, का आहे? तर आंदोलन हे महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे। त्याचं कारण असं की राज्यातील तलाठी सजांची किंवा तलाठींची पदं जी आहेत ही अतिशय कमी आहेत। त्या प्रमाणात मंडळाधिकाऱ्यांची पदंसुद्धा कमी आहेत। राज्यामध्ये तलाठ्यांची जी पदं आहेत ती वाढवावीत, त्या प्रमाणात मंडळाधिकाऱ्यांची पदं वाढवावीत या प्रकारचं निवेदन वेळोवेळी शासनाला देऊन शासनाशी चर्चा घडवून तत्कालीन सरकारने 3 वर्षापूर्वी ही आमची मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला तत्वतः मान्यता दिलेली आहे। विद्यमान शासनानेही सुद्धा याला मान्यता दिलेली आहे आणि दिवाळीपूर्वी हे तुमची मागणी पूर्ण होईल, म्हणजे ज्या आम्ही मागण्या आहेत त्या सगळ्याच पूर्ण होतील अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलं होतं। परंतु आज तागायत ते आश्वासन पाळलं गेलेलं नाही आणि त्यामुळे हे जे काय आंदोलन आहे आज हे आंदोलन आम्हाला करण्यासाठी शासनाने भाग पाडलेलं आहे। दरम्यान आपल्या मागण्या त्वरित मान्य न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी केटविषयी बोलताना दिला। आंदोलनाची रूपरेषा आम्ही आमच्या पहिल्या टप्प्यामध्ये 3, 4, 5 या वेळेमध्ये आम्ही काळ्याफिती लावून शासनाचा निषेध म्हणून काळ्याफिती लावून काम केलेलं आहे। आज दुसरा टप्पा आहे, एक दिवसीय धरणे आंदोलन 10 ते 6 या वेळेमध्ये आम्ही करणार आहोत। मधल्या वेळामध्ये घोषणा वगैरे दिल्या जाणार आहेत। त्यानंतर 9 तारीखला 10 तारीखला सकाळी 10 वाजता ज्या तलाठींकडे अतिरिक्त कार्यभार आहे त्या सजाच्या किल्ल्या आणि संपूर्ण तलाठींच्या DSC ज्याच्यावर ऑनलाईन काम चालतं त्या आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करणार आहोत सर्वानुमते, सर्वांच्या उपस्थितीमध्ये। आणि 15 तारीखला संध्याकाळी संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातले जे तलाठी सजे आहेत ते सीलबंद करून त्याच्या चाव्या आम्ही तहसीलदारांकडे सुपूर्द करणार आहोत आणि 16/11 पासून आम्ही सामुदायिक रजा आंदोलन औरो महाराष्ट्रामध्ये सुरू करणार आहोत। तर या आमच्या जगात मागण्या आहेत, या निवेदनाप्रमाणे या मागण्या शासनाने तात्काळ त्याची दखल घ्यावी आणि त्याची दखल न घेतल्यास शासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी आमची धारणा आहे। भाई विलणकर जिम आणि उत्कर्ष मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचं आयोजन शांतीनगर येथे करण्यात आलं होतं। टाळ्या वाजवायच्या सर्वांनी जोरदार। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सोपान दशवंतराव, कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर जिमच्या संचालिका रुचा विलणकर, मंडळाचे उपाध्यक्ष अण्णा नेवरेकर, सचिव राजा सोहनी, सदस्य भाई साळवी आदी मान्यवर उपस्थित होते।
उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर यांनी आपण खेळलेल्या कुस्तींचे किस्से सांगून खेळाडूंचं तसंच प्रेक्षकांचं मनोधैर्य वाढवलं आणि अशा कुस्त्या रत्नागिरीमध्ये झाल्यास रत्नागिरीच्या पेनवानाला आशियाई स्पर्धेत पोहोचायला वेळ लागणार नाही असंही सांगितलं. रत्नागिरीमध्ये कुस्ती हा विषय अगदी दुर्मिळ जरी असला तरी मी स्वतः कुस्तीगीर असल्यामुळे मला असं वाटलं की ह्या ज्या कुस्त्या जिल्ह्यात इकडे तिकडे घेतल्या जातात त्या कुस्त्या आपण आपल्या मंडळातर्फे का घेऊ नये म्हणून मी आमच्या मंडळाच्या मीटिंगमध्ये एक प्रश्न टाकला व असं आहे कुस्तीच्या जिल्ह्याच्या स्पर्धा आपण जर घेतलं तर आपण आपल्या शांतीनगरमधल्या मुलांना ते दाखवू शकू किंवा रत्नागिरीमधल्या मुलांना ते बघून त्या दृष्टीने जास्तीत जास्त मुलं आपल्याकडे कुस्तीची तयार होतील आणि खेळाकडे वळतील असं बोलल्यानंतर आमच्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजेश सोनी हे सेक्रेटरी आहेत, सुधीर मुळे उपाध्यक्ष आहेत, खजिनदार आहेत, हे अण्णा नेवरेकर हे उपाध्यक्ष आहेत, दशवंतराव निलजकर घोसाळे हे सगळी मंडळी ह्या एका शब्दावर तयार झाली. भाई हरकत नाही, हे तुम्ही करताय चांगलं करताय, आपण त्या स्पर्धा इकडे घेऊया. एवढं मला बळ मिळाल्यानंतर ह्या आज ज्या स्पर्धा ज्या आपल्याला तुम्हाला दिसत आहेत या स्पर्धा ह्या इथे आयोजन ह्याचं करण्यात आलेलं आहे. जिल्हास्तरीय असलेले या स्पर्धेला रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा कुमार गट, महिला गट आणि खुला गट अशा 3 प्रकारात घेण्यात आली. स्पर्धा पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मॅच पाहिजे सर्वांनी आनंद घ्यायचा आहे मॅचचा. आपल्या शांतीनगरचे छोटे छोटे पैलवान उत्कृष्ट असा पाय पकडण्याचा प्रयत्न आणि हा टाकलेला आहे, झालेली आहे. ब्लू कॉस्ट्यूम एक चोरशीची कुस्ती पाहायला मिळते आपल्याला. आपल्या विरुद्ध कुस्तीपटूवर ते करायचे आहे, मागे पाळणाऱ्याला विरुद्ध पॉइंट मिळू शकतो. सर्वसामान्य प्रवाशाचे हक्काचे असलेले एकमेव साधन म्हणजे एसटी बस. ही एसटी बस वाचायला हवी असेल तर प्रवाशांनी अवैध वाहतूक टाळून एसटी बसनेच प्रवास करावा असं आवाहन एसटी नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केलं आहे. रत्नागिरी विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला बऱ्याच गावांमधून विविध मागण्या येतात, विविध मार्गांवरती गाड्या चालू करण्यासंदर्भात. त्याप्रमाणे महामंडळाकडून सदर गाड्या चालू होतात, परंतु बऱ्याच वेळा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की सदर गाड्यांना ज्या पद्धतीने भारमान मिळायला हवं त्या पद्धतीने मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक चालू राहते. तरी माझं सर्व प्रवासी बांधवांना आवाहन आहे की आमचे म्हणजे राज्य महामंडळाच्या ज्या गाड्या आहेत त्याचा पुरेपूर तुम्ही त्याचा फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा, जेणेकरून आपली एसटी चालली पाहिजे आणि अवैध प्रवासी वाहतूक करू नये असं मी आवाहन करते, जेणेकरून आम्हाला ह्या गाड्या भविष्यात सुद्धा चालू ठेवता येतील ही आमची महामंडळातर्फे विनंती आहे. तरी सर्वांनी आमच्या सेवेचा लाभ घ्यावा. परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष यांच्या आदेशामुळे स्थानिक माध्यम प्रतिनिधी आणि एसटी विभाग पदाधिकारी यांच्यात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. दरम्यान काही गावातील वस्ती असलेल्या एसटी वाहक चालकांची गैरसोय होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. रत्नागिरी विभागामध्ये एकूण 223 मुक्कामाच्या गाड्या आहेत. पैकी 103 ठिकाणी चालक वाहकांसाठी रात्रवस्तीची सोय झालेली आहे, परंतु अजूनही जवळपास 120 रात्रवस्तीच्या गाड्यांना तिथल्या चालक वाहकांना त्यांच्या रात्रवस्तीची कुठलीही सोय झालेली नाही आहे. तरीसुद्धा आमची सेवा सदर गावांमध्ये अद्यापही चालू आहे. तर माझं सर्व प्रवाशांना हे आवाहन आहे की आमच्या चालक वाहकांची जर चांगली व्यवस्था होऊ शकली तर ते तुम्हाला आणखीन चांगली व्यवस्था देऊ शकतील आणि शासनाचा जो उपक्रम आहे तर त्यात सुद्धा आपण आपला सहभाग होईल आणि जास्तीत जास्त चांगली सेवा
प्रवाशांना देता येईल, तरी या आव्हानाचा सगळ्यांनी स्वीकार करावा आणि त्यांची सोय व्हावी असं मी आवाहन करते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कोकण मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेने बँकिंग क्षेत्रात केलेली प्रगती आणि अल्पावधीतच घेतलेली भरारी कौतुकास्पद. खासदार सुप्रिया सुळे यांचं प्रतिपादन. उत्तर भारतीयांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या छठ पूजेचा सण रत्नागिरीसह जिल्ह्यात करण्यात आला भक्तिमय वातावरणात साजरा. आणि वारंवार आंदोलनं करूनही शासन प्रलंबित मागण्यांकडे लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ तलाठी संघटनांनी केलं धरणं आंदोलन. बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा दिला इशारा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.